सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये कठोर परिश्रम केल्यानंतरही कमी नफा मिळेल. तुमच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. ऑफिसमध्ये नोकरदार लोकांना नवीन अधिकार मिळतील. कामाचा ताण थोडासा वाढेल. तुमच्या वैवाहिक जीवनातील कोणताही अडथळा जर तुम्हाला त्रास देत असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल. तुम्ही कुणाला तरी उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच तुम्ही खर्च करा. दुपारनंतर शारीरिकदृष्ट्या तुम्हाला थोडासा थकवा जाणवेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुटुंबाच्या समस्या दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला आज तुमच्या पालकांची मदत घ्यावी लागेल. कुटुंबासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीवरती काही पैसे तुम्ही स्वतःहून खर्च कराल. तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच तुम्ही खर्च करा. शारीरिकदृष्ट्या तुम्हाला थकवा जाणवेल. मित्रांसोबत फिरण्याचा तुम्ही प्लॅन कराल. आज तुम्ही वाहन जपून चालवा, नाहीतर तुमचा अपघात होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये नोकरदार लोकांना नवीन अधिकार मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या प्रेम राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायामध्ये तुम्हाला नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आदर मिळेल. कोणाकडून कर्ज घेतलं असेल तर परतफेड करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. तुम्ही कुटुंबाच्या समस्या दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच तुम्हाला आज खर्च करावा लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन कराल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. शुभ समारंभामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. प्रभावशाली लोकांना तुम्ही भेटाल. दिखाऊपणावरती पैसे खर्च करणं तुम्ही टाळा. तुम्ही आज तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता. जर तुम्ही विवाहिच्छुक असाल तर तुम्हाला आज चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक परिस्थिती त्यामुळे मजबूत राहील. तुम्हाला आज नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज भावंडांसोबत सुरू असलेला वाद संपुष्टामध्ये येईल. तुमच्या नात्यामध्ये प्रेम वाढेल. दुसऱ्याचं ऐकल्यानं तुमचं नुकसान होईल. टीम वर्कनं काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. टीमच्या मदतीनं तुम्ही कामं पूर्ण कराल. आज तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवाल. तुमची ओळख आज काही प्रभावशाली व्यक्तींशी होईल. तुम्ही आज एखाद्या जुन्या मित्रालाही भेटाल. त्यामुळे आज तुमचा दिवस हा चांगला जाईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कलात्मक काम करण्यामध्ये तुमची रुची वाढेल. मालमत्ता खरेदी करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. आईबद्दल तुमची प्रेम आणि आपुलकी वाढीस लागेल. तुमच्या सभोवतालचं वातावरण हे प्रसन्न राहील. व्यवसायामध्ये नवीन बदल करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुमचा भावंडांसोबत सुरू असलेला वाद संपुष्टामध्ये येईल. आज तुम्हाला तुमच्या बायकोची साथ लाभेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये अचानक एखादी डील फायनल होईल आणि अचानक त्या व्यवसायातून तुम्हाला लाभ देखील होईल.
त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. सहकाऱ्यांसाठी तुम्ही पार्टी आयोजित कराल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जोडीदाराला तुम्ही आज भेटवस्तू द्याल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये लक्ष द्यावं लागेल. आज कलात्मक काम करण्याची तुमची रुची वाढीस लागेल. आज दुपारनंतर तुमच्या आईला डोळ्यांचा त्रास जाणवू शकतो. आज तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही जे कुठलंही काम कराल त्यातनं तुम्हाला फायदा होईल. तुमचा आदर मान सन्मान वाढीस लागेल. व्यवसायामध्ये अनुभवी व्यक्तीचा तुम्ही सल्ला घ्या. घर आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्व जबाबदाऱ्या तुम्ही स्वतःहून पार पाडाल. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी जाईल. व्यवसायामध्ये एक चांगली मोठी डील तुमची फायनल होईल. त्यामुळे व्यवसायामध्ये तुम्ही खुश राहाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज जुन्या कर्जातून तुम्ही मुक्त व्हाल. तुम्हाला कामामध्ये मात्र मेहनत करावी लागेल. जोडीदारासोबत तुम्ही शॉपिंगला जाल. त्यावरती तुमचे काही पैसे देखील खर्च होतील. तुमच्या घरी पाहुणे येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आनंदामध्ये वेळ घालवाल. तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील. घर आणि कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी आनंदानं पार पाडाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैसे उधार देण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर काळजीपूर्वक करा. पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. जोडीदाराकडनं तुम्हाला आज भरपूर सहकार्य मिळेल. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही पैसे गुंतवाल आणि तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा देखील होईल. वडिलांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज जोडीदारासोबत तुम्ही शॉपिंगला जाल आणि तुमचे काही पैसे देखील त्यावरती खर्च होतील, परंतु तुमचा जोडीदार मात्र आनंदी राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज राजकीय दृष्टिकोनातून दिवस चांगला आहे. विरोधक राजकारणामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. लोकांची मनं जिंकण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. काही शुभ कामांवरती तुम्ही स्वतःहून पैसे खर्च कराल, त्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही आज पैसे गुंतवाल आणि त्याचा मुलांना भविष्यामध्ये चांगला लाभ होईल. तुम्हाला आज तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला गुंतवणुकीतनं लाभ होईल. नोकरदार लोक काही काम करण्याचा विचार करत असतील तर ते यशस्वी होतील. सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्या लोकांवरती एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल. मुलांच्या शिक्षणातील समस्या दूर होतील. मातृपक्षाकडनं आज तुम्हाला आर्थिक लाभ होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना तांदूळ दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.